आज आपण पाहणार आहोत एचआर आपल्याला कोणत्या गोष्टी करायला सांगू शकत नाहीत। बेसिकली काय आहे, एचआरचं काम आहे कंपनीचं हित जोपासणं, आपलं नाही। त्यामुळे बऱ्याच गोष्टी एचआर आपल्याला एकतर सांगत नसतात, परंतु अशा पण काही गोष्टी आहेत की एचआर आपल्याला कधीही करायला सांगू शकत नाहीत। त्यातली पहिली गोष्ट म्हणजे एचआर आपल्याला कधीही राजीनामा द्यायला सांगू शकत नाहीत। असं ते म्हणू शकत नाहीत की तुम्ही राजीनामा द्या, कंपनीची पॉलिसी आहे, नाहीतर आम्ही तुम्हाला काढून टाकू वगैरे वगैरे, असं काहीही नसतं। इंडस्ट्रियल डिस्प्यूट ऍक्ट नुसार ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला काढावं लागतं त्यावेळेस त्याला रितसर नोटीस बजावावी लागते। कारणांशिवाय आणि चौकशीशिवाय त्याला अजिबात काढता येत नाही। त्याचबरोबर जर राजीनामा द्यायचा असेल तर तो लेखी स्वरूपातच द्यावा लागतो। जर एखाद्याला काढायचा असेल तर रितसर नोटीस पाठवावी लागते। व्हॉट्सअप नोटीस चालत नाही, मौखिक नोटीस सुद्धा चालत नाही। यावर सुप्रीम कोर्टाचे व हायकोर्टचे काही जजमेंट्स आहेत। त्यातलं सर्वात पहिलं जजमेंट म्हणजे शरद वर्सेस निगम गाझियाबाद आणि दुसरी एक केस आहे सहारा वर्सेस चीफ जनरल मॅनेजर। अशा या दोन इम्पॉर्टंट केसला आहेत। आणि त्याचबरोबर काही केसेस अशा पण आहेत की ज्यामध्ये विदाऊट नोटीस काढून टाकणं कोर्टानं ग्राह्य धरलं आहे, पण तो ह्या व्हिडिओचा भाग नसल्यामुळे त्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। थँक्यू सो मच।